म्हणजे महाराष्ट्राची जिओलॉजी, ज्याला भूविज्ञान आपण म्हणतो, हे युनिक आहे, जगामध्ये युनिक आहे. विषय जरी त्या त्या ठिकाणी वेगळे असले तरी ते एकमेकांशी संबंधित आहेत. कुठल्याही ठिकाणचं जर पर्यावरण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणची नदी बघितली तर आपल्याला पूर्णपणे पर्यावरण त्या भागातलं कळतं. जोपर्यंत तुम्ही गुडघ्यावर बसून खाली जमिनीकडे बघत नाही तोपर्यंत कास सारख्या प्लॅटूचं सौंदर्य लक्षात येत नाही. आणि या माध्यमातून जे लोक जोडले जातात निसर्गाशी, पर्यावरणाशी, आपल्या परंपरांशी, ते घट्ट त्याला धरून राहतात. ते बघणं, समजून घेणं, त्याचा अर्थ लावणं, ते उलगडणं, हे अपार आनंद देणार. इंटरेस्टिंग आहे. नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. मी गुरुराज आणि आज आपल्यासोबत आहेत भवताल या पर्यावरण विषयक संस्थेचे अभिजित घोरपडे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. एक निसर्ग अभ्यासक, लेखक, पत्रकार, संपादक, पाणी आणि पर्यावरण हा विषय सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणारा एक पूर्णवेळ कार्यकर्ता आणि ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे हा हरहुन्नरीपणा, म्हणजे एक ऑलराऊंडरपणा हा जो आहे, हा प्रवास कसा घडला, म्हणजे ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर लहानपणापासून भटकण्याची, निसर्गामध्ये जाण्याची आवड होतीच. आणि ते करत असताना दुसरा भाग म्हणजे जिओलॉजी हा माझा डिग्रीचा विषय. त्याच्यामुळं मग जिओलॉजी केलं. निसर्गाशी अतिशय जवळचा असलेला विषय. ते करत असताना जिओलॉजी केल्यानंतर मी अगदी अपघातानं जर्नलिझममध्ये आलो. त्यामुळं पत्रकारितेमध्ये अपघाताने आलो. पण पत्रकारिता करत असताना ही जी काय आवड होती किंवा हे जे काही विषय होते हे विषय सुटत नव्हते. त्यामुळं मग हवामान असेल, पर्यावरण असेल, जिओलॉजी असेल, जिओग्राफी असेल, या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने खूप लिहित गेलो, बातम्या करत गेलो. आणि हे सगळं करत असताना लोकांशी बोलत होतो, हे सगळे विषय मोठ्या प्रमाणात मांडत होतो. आणि ते करत असताना साधारण 2003-04च्या सुमारास आमच्याकडं लोकसत्तामध्ये कुमार केतकर हे संपादक होते. मग केतकर सरांनी सांगितलं की तू एवढं सगळं करतोयस तर तू इतर विषय करण्यापेक्षा तू हेच विषय घेऊन पुढे जा. लोकसत्ताला आणि मराठी जर्नलिझममध्ये हे विषय पुढं नाही. त्यामुळं मग मी पूर्णपणे बाकायदा लोकसत्तासाठी हे विषय करायला लागलो. आणि मग त्याच्यामधून खूप लिहिलं, पुस्तकं झाली, कॉलम झाले. आणि असं होत होत मग हा विषय आणि भवताल हे भवताल हे पेज लोकसत्तामध्ये मी चालवायचो. त्याच्यामध्ये हेच सगळे विषय असायचे. हे सगळे विषय करत होतो. आणि मग तो प्रवास पुढं गेल्यानंतर एक वेळ अशी आली की तेव्हा असं वाटायला लागलं की आपण आता पत्रकारिता जी करतोय त्याच्यामध्ये सिनियर होत होतो, तर इतर गोष्टी करायला लागायच्या. मग त्याच्याऐवजी आपण आता पूर्णपणे पर्यावरणाच्या, निसर्गाच्या या सगळ्या विषयांना वाहून देऊयात आणि त्यासाठीच काम करूयात. म्हणून मग लोकसत्तामधून बाहेर पडून मी भवताल हा मंच सुरू केला. माझ्या एकूण पत्रकारितेच्या करिअरमधली ती मरणासन्न नद्या ही जी मालिका आहे ही खूपच महत्त्वाची होती. ही एकूण महाराष्ट्रातल्या पर्यावरणाच्या विषयांना लोकांपुढं मांडणारी होती. आणि मलासुद्धा ती एक माझ्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. ती सिरीज अशी होती की मला हे सगळे विषय कव्हर करत असताना पर्यावरणासाठी म्हणून आपण काहीतरी स्वतंत्रपणे एक मोठं काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात घोळत होतं. तर त्यात काय करता येऊ शकेल हे करत असताना नद्यांचा विषय हा पुढं आला. कारण नद्या या ज्या आहेत ह्या कुठल्याही ठिकाणचं जर पर्यावरण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणची नदी बघितली तर आपल्याला पूर्णपणे पर्यावरण त्या भागातलं कळतं. कारण सगळं जे काही बुरं जातं ते नदीपर्यंत जातं. म्हणून मग नद्यांचा विषय निवडला. आणि महाराष्ट्रभर मी नद्या पाहत फिरत होतो. तर सगळ्यांमध्ये कनेक्ट दिसला की महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळे विषय आहेत नद्यांचे. ते विषय जरी त्या त्या ठिकाणी वेगळे असले तरी ते एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळं तुम्ही विदर्भामध्ये जा, मराठवाड्यामध्ये जा, कोकणात जा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जा, नद्यांचे विषय हे एकमेकांना जोडलेले आहेत, एकसारखेच आहेत. त्याच्यामध्ये मला काही धागे दिसले, त्याच्यामध्ये मला काही कॉमन एरियाज दिसले आणि ते मांडले. त्याच्यामुळं लोकांवर काय नेमके परिणाम होत आहेत, कशाप्रमाणे ग्रामीण इकॉनॉमी त्याच्यामुळं हललेली आहे आणि लोक कसे मोठ्या प्रमाणात या सगळ्या त्यांच्या जगण्याच्या प्रक्रियेतून, व्यवसायातून वाईपआउट होत आहेत हे पाहायला मिळालं आणि ते मांडलं. त्याच्यामुळं हा विषय ऐरणीवर आला. आणि इंडिव्हिज्युअल माझ्या दृष्टीने एक जो पत्रकारितेतला अजूनही महत्त्वाचा जो पुरस्कार मानला जातो, रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम, तो मला त्या नद्यांच्या मालिकेमुळे मिळाला.
आणि मग हा विषय आला मध्यस्थानी केंद्रस्थानी मराठी जर्नलिझमच्या, आणि मग नंतर आपण बघतोच आहोत की आता पर्यावरण हा विषय खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातोय. पर्यावरण हा विषय मनुष्याच्या जीवनाशी एकदम जुडलेला आहे. आपण म्हणतो ना की की विकास साधताना मनुष्याने पर्यावरणाचा बराचसा उपयोग करून घेतला आणि त्याच्या दृष्टीने आपण एक विकास साधतो. पण आज विकास म्हणता म्हणता पर्यावरण कुठेतरी मागे पडतोय आणि पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतोय, तर म्हणजे माझ्या माहितीत असे की भवताल ह्याच गोष्टीवर काम करतं. हा जो समतोल साधण्याचा जो काही प्रयत्न आहे, तर भवताल विषयी मला जाणून घ्यायला आवडेल. भवताल हा खरं तर एकूण सगळ्या पर्यावरणाच्या, निसर्गाच्या ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्लॅटफॉर्म. भवतालची 2 उद्दिष्ट आहेत. एक तर आपल्याला पर्यावरणपूरक किंवा पर्यावरणाबद्दल सजग असणारा समाज निर्माण व्हायला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे, आणि त्याच्या अनुषंगाने लोकांनी काहीतरी ॲक्शनही घ्यावी. सो अशा प्रकारचा कृतिशील समाज की जो पर्यावरणासंदर्भात सजग आहे तो निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये भवतालचं काहीतरी योगदान असावं, हा एक महत्त्वाचा उद्देश. आणि दुसरं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे महाराष्ट्र जो आहे, पर्यावरणाच्या अनुषंगाने असेल, निसर्गाच्या अनुषंगाने असेल, इथला नैसर्गिक वारसा असेल, इथल्या पर्यावरणपूरक काही ट्रेडिशन्स असतील, माणसाने उभा केलेल्या काही व्यवस्था असतील, पाण्याच्या व्यवस्था वगैरे, तर हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आपल्याला जगापर्यंत पोहोचवायचा आहे. हा एक भवतालचा दुसरा उद्दिष्ट आहे. तर अशा अनुषंगाने मग भवतालचं मॅगझिन आहे की जे मंथली मॅगझिन आहेच आहे, पण जो दिवाळी अंक आहे त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकतो आणि ते जगापुढे आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक उत्तम डॉक्युमेंटेशन, दस्तावेजीकरण ज्याला आपण म्हणूयात, ते होतं आहे. कशाचं होतं आहे, तर जे विषय दुर्लक्षित आहेत किंवा कोण मुद्दाम त्याच्याकडे लक्ष देत नाही, फॉर एक्झाम्पल आपला पाऊस, आपला दगड, आपल्याकडच्या देवराई आहेत, आपल्याकडच्या परंपरागत जलव्यवस्था आहेत, अधिवास हॅबिटॅट म्हणून, इथलं भूजल आहे, परत इथला जो सडेपठारं आहेत, इथली प्लॅटूज जे आहेत ते आहेत. अशा वेगवेगळ्या पैलूंच्या वर प्रकाश टाकून आपण एक वेगळं डॉक्युमेंटेशन करतोय की जे एरवी कुठं होत नाही आहे. हा महाराष्ट्र जगापुढे येतोय. मॅगझिनचं झालं. आपल्या पूर्वजांनी बऱ्याच वर्षाखाली पुढची पायरी ओळखून पुढच्या पिढीसाठी एक प्रकारची जी व्यवस्था निर्माण केली आहे, तर त्यावर प्रकाश जोड टाकण्याचं काम भवतालची ही मासिकं करतात आणि त्याचं एक डॉक्युमेंटेशन करायचं काम सर करतात. एक त्यातला भाग म्हणजे नॅचरल हिस्ट्री, म्हणजे ज्याच्यामध्ये आपला पाऊस आहे, ज्याच्यामध्ये आपली जैवविविधता आहे, ज्याच्यामध्ये आपले खडक आहेत, आपल्याकडचं पाणी आहे, देवराईंसारखा वारसा आहे, ही जी नॅचरल हिस्ट्री आहे ती सुद्धा आपण याच्यामधून डॉक्युमेंट करतो की जी महाराष्ट्राच्या अनुषंगाने टेक्निकली कुठं होत असेल पण पॉप्युलर अंगाने लोकांपर्यंत जाईल अशी कुठं होत नाही. तो एक भवतालचा या मॅगझिनच्या निमित्ताने करतोय आपण. दुसरा जो इनिशिएटिव्ह आहे तो म्हणजे अर्थात हे सगळं महाराष्ट्र जगापर्यंत न्यायचा, आणि दुसरं पर्यावरणासंदर्भात सजग असा समाज निर्माण करायचा. तिसरा जो इनिशिएटिव्ह तो इको टूर्सचा. हे जसं आपण मॅगझिन कोर्सेसच्या माध्यमातून लोकांना निसर्गाबद्दल, निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याबद्दल सजग करतोय, तसंच इको टूर्स हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि इको टूर्स म्हणजे चला कुठेतरी फिरायला जाऊयात, सहलीला जाऊयात, आनंदाचा भाग आहेच आहे, पण त्याचबरोबर या माध्यमातून आपण निसर्ग जो आपल्या अवतीभोवतीचा अतिशय अफाट निसर्ग आहे त्याच्यामधलं एक्सप्लोरेशन ज्याला आपण म्हणूयात, काहीतरी उलगडा करून घेणं, हे जेव्हा होतं तेव्हा लोक या विषयाकडं अतिशय काय म्हणतात आकर्षित होतात, जोडले जातात. मग आपण कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामधून करतोय, तर मान्सूनच्या अनुषंगानं मान्सून समजून घेणं, मान्सूनच्या निमित्ताने जे काही ब्लूमिंग होतं, एकदम निसर्ग असा फुलून जातो ते समजून घेणं, त्याच्यामधली डायव्हर्सिटी, प्लॅटूज असतात, लोक जातात कासला वगैरे फिरायला, फोटो काढतात, खातात पितात, निघून येतात, पण जोपर्यंत तुम्ही गुडघ्यावर बसून खाली जमिनीकडे बघत नाही तोपर्यंत कास सारख्या प्लॅटूजचं सौंदर्य लक्षात येत नाही. आणि असे अनेक प्लॅटूज आहेत आपल्याकडे. म्हणजे महाराष्ट्र हा प्लॅटूजचा, पठारांचा देश असं म्हटलं तरी हरकत नाही, इतके प्लॅटूज आहेत, पण आपण कधी ते बघत नाही. तर तो अनुभव देणं, आपल्याकडे 2000 वर्षांपूर्वीपासून किंवा त्याच्यापेक्षाही आधीपासून जगाशी व्यापार होतोय महाराष्ट्राचा. तर मग तो जो आहे 2000 वर्षांपूर्वीचा जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे त्याच्यावर जाणं हेच इतकं रोमांचक आहे. आणि मग त्याच्यातल्या खाणाखुणा, त्यावेळच्या गोष्टी,
हे बघणं, समजून घेणं, त्याचा अर्थ लावणं, ते उलगडणं हे अपार आनंद देणार खूपच आहे. इंटरेस्टिंग हां. आहे. आणि या माध्यमातून जे लोक जोडले जातात निसर्गाशी, पर्यावरणाशी, आपल्या परंपरांशी, ते घट्ट त्याला धरून राहतात. Exactly. त्यामुळे अशा प्रकारचा सुद्धा भाग आहे. मग कोकणात जाणं किंवा आपल्याकडचे कातळ शिल्प समजून घेणं, आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात जिओलॉजिकल फीचर्स आहेत. म्हणजे महाराष्ट्राची जिओलॉजी, ज्याला भूविज्ञान आपण म्हणतो, हे युनिक आहे, जगामध्ये युनिक आहे. आणि तशीच आपल्याकडं अतिशय वेगवेगळी स्ट्रक्चर्स आहेत की ती जगाच्या पाठीवर इतरत्र बघायला मिळणार नाहीत. पण आपल्याकडं याच्याबद्दलचा अवेअरनेस नसल्यामुळं आपल्याला ती माहीत नाहीत. ती एक्सप्लोअर करणं. दुसरी आणखीन एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे की जुन्या काळामध्ये जाणं. म्हणजे साधारण एक 25 वर्षापूर्वी कसं कम्युनिकेशन होतं, 50 वर्षापूर्वी कसं होतं, 100 वर्षापूर्वी लोक कसे राहत होते, तो अनुभव लोकांना देणं. बरोबर. तसंच ट्रॅव्हल करूयात, तसंच आपण खाणं पिणं करूयात, तसंच राहूयात. हे जे काही आहे ना, हे सगळं करण्यामागचा उद्देश असा आहे की लोक हे सगळे या विषयाकडे आले पाहिजेत आणि ते येत आहेत. हा एक भोवतालच्या या सगळ्या गोष्टींचा आहे. अशा टूर्समध्ये काही विलक्षण अनुभव येतात, म्हणजे असं आहे, म्हणजे नॉर्मल टूरमध्ये पण लोकांना वेगवेगळे अनुभव, हो. तर असे काही विलक्षण अनुभव आलेत का? खूप आहे. म्हणजे त्यातलं मी आवर्जून एक सांगेल की आपली एक वंडर्स ऑफ जिओलॉजी नावाची टूर जी आहे, Okay. त्याचा उद्देशच असा आहे की आपल्या अवतीभोवतीची जिओलॉजी जाणून घेऊयात. आपण 2 पावलं घरातून बाहेर पडलो तर आपल्याला जिओलॉजी पाहायला मिळते. बरोबर. पण तशी कधी आपण पाहत नाही, त्याचा अर्थ लावत नाही किंवा त्याच्याबद्दल माहिती नसते. तर तशी एक टूर आहे. त्याच्यामध्ये आम्ही पारनेर तालुक्यामध्ये एके ठिकाणी जात असतो, वडगाव दऱ्या नावाचं ठिकाण. तिथं लवणस्तंभ आहेत. लवणस्तंभ म्हणजे ज्याला स्टॅलेक्टाईट, स्टॅलेग्माइट म्हणतात. कॅल्शियम कार्बोनेट किंवा चुना जो आपण म्हणूयात, तो पाण्यामधून ठिपकत ठिपकत त्याचे डिपॉझिट्स होत जातात आणि असे वरपासून खालपर्यंत झालेले स्तंभ म्हणजे आणि खालून जुमरासारखे असे दिसतात. हां, आणि खालून वरपर्यंत येणारे स्तंभ असे असतात. तर त्या ठिकाणी त्या चुन्यामध्ये, चुनाच म्हणूयात आपण त्याला, कॅल्शियम कार्बोनेट आहे, तर त्याच्यामध्ये त्या भागातली पानं, फुलं, झाडाचे अवशेष हे तिथं असतातच ना, ते त्याच्यामध्ये अडकून पडतात. आणि मग थेंब 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 पाणी पडत पडत त्याच्यावर ते सगळं कॅल्शियम कार्बोनेटने ते भरून जातं आणि आत पान आहे आणि ते सगळं वरनं भरून गेलं. यावेळेस काय होतं की पान हे जैविक असल्यामुळे ते कुजून निघून जातं, पण त्याचे शिक्के जे आहेत, त्याच्या शिरांचे, त्याच्या फांद्यांचे, त्याच्या देठांचे, हे त्याच्यावर राहतात. आणि ही फॉसिल्स जेव्हा आपण बघतो तिथं जाऊन, म्हणजे हे वर्षानुवर्षे राहतात. झाल्यामुळं, हो, ही जवळजवळ काही हजार वर्षांपूर्वीची आहेत. ती जेव्हा लोक महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा भागात, छोट्याशा गावामध्ये जाऊन बघतात, त्याचा अर्थ लावतात, ते हातात घेतात, ते जे काही तो अनुभूती असते, तो आनंद असतो ना, हे एक उदाहरण झालं. अशा अनंत गोष्टी या निमित्ताने लोकांपर्यंत जातात. हे 3 जे भोवतालचे इनिशिएटिव्ह आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन भोवतालचं एक खूप महत्त्वाची बाब आहे म्हणजे लोकांसोबत काम करणं. एक्झॅक्टली. पाऊस मोजण्याचा उपक्रम आहे भोवताल. हा, मी त्याच्यावर येणारच होतो. पाऊस मोजणं किंवा पर्जन्यमान मोजणं, म्हणजे ह्या बाबतीतलं एक तुमची एक चळवळ माझ्या कानावर आली होती. म्हणजे ती कशी काय सिस्टीम आहे ती? मुद्दा असा आहे की अतिशय साधी सोपी बाब आहे की ते ऐकण्यातच एवढं इंटरेस्टिंग वाटतं. हो, नाही, आणि ते ऐकण्यात इंटरेस्टिंग आणि करताना तर लोक पूर्णपणे त्याच्यामध्ये असे समरसून जातात. मुद्दा असा आहे की माझ्या घरावर पाऊस पडतो, माझ्या अंगणात पाऊस पडतो, माझ्या गावात पाऊस पडतो, माझ्या अवतीभोवती पाऊस पडतो, माझ्या शाळेवर पाऊस पडतो. तो वेधशाळेने का मोजावा, हवामान विभागाने का मोजावा, मी का नाही मोजायचा, हा त्याच्या मागचा एक उद्देश. आणि मग त्या निमित्ताने आपण महाराष्ट्रभरामध्ये लोकांना आवाहन केल्यानंतर आपण त्यांना पर्जन्यमापक घरच्या घरी कसं बनवायचं, कुठलाही खर्च न करता त्याच्याबद्दल ऑनलाईन ट्रेनिंग दिलं. आणि 2021-2022 ही 2 वर्ष लोकांनी भोवतालसोबत पाऊस मोजला. दुसऱ्या वर्षी म्हणजे 2022ला भोवतालची वेबसाईट पण तयार होती. त्या ज्या काही नोंदी आहेत, त्या नोंदी आपण वेबसाईटच्या माध्यमातून सगळ्यांना ओपन केल्या, सगळ्यांसाठी जाहीर केल्या. त्याचबरोबर गुरुराज, लोक पाऊस मोजण्याबरोबर इतरही नोंदी घेतात. ओके. म्हणजे आज कशा प्रकारचे ढग आहेत, आज कुठले कीटक आलेत, आज गवत वाढलंय का, वेगळं काय पाहायला मिळतंय का, कुठली फुलं फुलली आहेत, कुठले पक्षी आलेत, याच्यामधून आपला उद्देश काय, तर पाऊस मोजण्याच्या निमित्ताने लोकांनी या विषयाकडे यावं. आणि हे जेव्हा मी नोंदवतो, मी त्याच्यातला सहभागी,
ती जी बाब असते ती लोकांना या विषयाकडे धरून ठेवते. मग जे अवेअरनेस म्हणतो तो शेवटी नुसतं सांगणं, बोलणं, पुस्तकं वाचणं असं नाही, तर हा जो अवेअरनेस आहे ॲक्टिव्हली मी त्याच्यात सहभागी होणं, हा अवेअरनेस त्या लोकांना त्या विषयाशी बांधून ठेवतो. आणि आपला उद्देश हाच आहे की हे सगळं मी जे सांगितलं सुरुवातीला, 2 उद्देश आहेत. एक तर पर्यावरण पूरक किंवा त्याच्याबद्दल सजग समाज निर्माण करणं आणि महाराष्ट्र जगापुढे नेणं. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बघितल्या तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तेच करतात. भवताल कट्टा नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे. अल्टरनेट शुक्रवार आपण सेशन्स आयोजित करतो एक्सपर्ट्सची, कार्यकर्त्यांची, निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या लोकांची, आणि ती लोकांना ओपन असतात. त्याच्यामधून जो संवाद होतो, फॉर्मल सेशन ते 7 ते 8:30 असतं, पण त्याच्यानंतर गप्पा ज्या चालतात त्या 9:30, 10. कालच होतं 10 वाजेपर्यंत सगळे वक्ते आणि लोक हे थांबून होते. 10 वाजले म्हणून थांबवावं लागलं. पण अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जातो आहोत आणि एक वेगळा इम्पॅक्ट हा करतो आहोत.